ठिकाणी सीता मातेने गंगे मातेला आराधना केली. गंगा माता तुम्ही काय करा, जे ऋषीगण आहेत ना त्यांना पाण्याचा थोडा प्रॉब्लेम येतो, तुम्ही काय करा या ठिकाणी विराजमान. त्या ठिकाणी गंगे मातेने सीता मातेची आराधना ऐकली आणि वाल्मिक ऋषीच्या आश्रमापाशी तिने त्या ठिकाणी उगम पावली आणि त्या ठिकाणी ती भरभर धावायला लागली, वाहू लागली. महाराज ते बघितलं आणि ऋषीगणांची सीता मातेवर श्रद्धा बसली. सांगितलं माते खरंच तू आधी माया शक्ती. त्या ठिकाणी मातेचे पाय धरले. बरेच दिवस झाले आणि वाल्मिक ऋषी कंदमुळं आणण्यासाठी शेतात निघून गेले आणि सीता मातेला त्या ठिकाणी त्रास होऊ लागला, कारण परिस्थितीचा वेळ जवळ आलेला आहे. सीता मातेने त्या ठिकाणी सुंदर अशा 2 बालकांना जन्म दिला. जुळवे बाळ त्या ठिकाणी जन्माला आलेले. सगळ्यांकडे वार्ता झाली आणि त्या ठिकाणी वाल्मिकाला निरोप पाठवण्यात आला, सीते मातेला 2 मुलं झालेले, जुळवे मुले झाले, तुम्ही लवकर या. त्या ठिकाणी वाल्मिक ऋषी आले आणि वाल्मिक ऋषीने बघितलं तर सुंदर असे बाळ सीता मातेने जन्माला घातले. काही वेळानंतर महाराज त्यांचं त्या ठिकाणी नामकरण विधी करण्यात आलं आणि वाल्मिकाने एकाचं नाव कुश ठेवलं आणि दुसऱ्याचं नाव लवंकुश, त्या दोघांचं नाव ठेवण्यात आलं. त्यांना धनुर्विद्या शिकवण्यात आली. सीता मातेला मातेचा आदेश म्हणून एक एक शब्दाचं पालन ते लव अंकुश करत होते. महाराज त्यावेळी लव अंकुशाने 7 वर्षाचे झाले. वाल्मिकाने त्यांचे यथावधी मोजन केलं. मंगल कार्य, कामधेनू यांना सगळ्यांना भोजन त्या ठिकाणी दिलेले आहे.